जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जुलै महिन्यात मालामाल करणारं पीक कोथिंबीर लागवड एकरी 1 लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारे जे पीक आहे, तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आता चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि शेजारील बेल आयकॉन घंटी प्रेस करायला विसरायचं नाही, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या समोर मिळत राहतील। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे काही कोथिंबीर पीक आहे तर हे 35 ते 40 दिवसात येणारे आणि शेतकऱ्याचे हमखास असे पैसे होतात। आता या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर लागवड पासून तर काढणीपर्यंत सर्व माहिती पाहणार आहोत। 4 ते 5 टप्पे जे आहेत ते क्लिअर करणार आहे आज तुमचे मी। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ते कसे, तर कोथिंबीर लागवड करताना बियाणं कोणते निवडायचे, कोथिंबीर लागवड झाल्यानंतर तणनाशक फवारणी कधी करायची, कोणती करायची, कोथिंबीर लागवड झाल्यानंतर कोथिंबीरीला खत व्यवस्थापन जे की लागवडीच्या आधी आणि लागवडीनंतर कोणतं करायचे, कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर कोथिंबीरवर टीक पडणे, पिवळी पडणे, सडणे, कोथिंबीरीची योग्य प्रमाणात वाढ न होणे, काळोखी न येणे, फुटवे निघत नाहीत, तर यावर कशा पद्धतीने आपल्याला जबरदस्त फवारण्या असतील, खत व्यवस्थापन असेल, तर ही सविस्तर माहिती पाहूयात। जुलै महिन्यात कोथिंबीर लागवड करतेवेळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन, डोंगर उतारे ढाळी जमीन निवडावी। कोथिंबीरीचे एकरी बियाणं आपल्याला तरे हाताच्या साह्याने टाकायचे असेल तर आपल्याला 70 ते 100 किलोपर्यंत लागणार आहे, कारण काही शेतकऱ्यांचा हात दाट असतो तर काही शेतकऱ्यांचा हात हा पातळ राहतो। तर आणि जर कोथिंबीर पेरणी करत असाल तर आपल्याला एकरी 50 किलो बियाणे लागणार आहे। त्यानंतर कोथिंबीरीचे जबरदस्त उत्पादन देणारे बियाणं पहिलं आहे ते म्हणजे काळावया असेल, त्याचबरोबर आंध्रा गोल्ड असेल, किंवा तुमच्या भागात ज्या वाणाची लागवड होते ते घेऊ शकता। आता हे बियाणं आणल्यानंतर आपल्याला याला बीज प्रक्रिया करायची आहे। साध्यातले साधे एक कोणतेही जे बुरशीनाशक असेल ते घ्या, कमी खर्चातले, आणि बियाण्याला चोळा। त्यानंतर कोथिंबीर लागवड करू शकतो हाताने किंवा पेरणीच्या साह्याने। कोथिंबीर लागवड करतेवेळी आपल्याला खत व्यवस्थापन लागवडीच्या आधी 10-26-26 किंवा सिंगल सुपर फॉस्फेट या दोनपैकी एक कोथिंबीर लागवड ही पाटपाण्यावर करा, बेडवर करा किंवा सारा पद्धतीने करा, ह्या 3 पद्धती आहेत। आता ही लागवड केल्यानंतर लगेच पाणी सोडायचे आहे। त्यानंतर दिवसाआड कोथिंबीरीला पाणी सोडायचे आहे। कोथिंबीरीचा उतार हा 8, 9, 10व्या दिवशी झालेला पाहायला मिळेल। जास्तीत जास्त 11, 12 आणि आपल्या कोथिंबीरीला तण नियंत्रण देखील करणं गरजेचं आहे। 100% कोथिंबीर मधील तण नियंत्रण करण्यासाठी 5व्या दिवशी आपल्याला कोथिंबीर पिकाला पाणी द्यावे आणि 6व्या दिवशी सकाळी फवारणी पंपाने टार्गा सुपर आणि गोल टार्गा सुपरचे प्रमाण मित्रांनो 10 ml प्रति पंप आणि गोलचे प्रमाण 8 ml घेऊन फवारणी करावी। आणि कोथिंबीरीचा 100% उतार झाल्यानंतर फवारण्या, खत व्यवस्थापन हे कोणते करायचे लक्षात घ्या। एलिड हे बुरशीनाशक हे पाण्यातून सोडायचे आहे किंवा फवारणी देखील करू शकतो। त्यानंतर कोथिंबीरीचा उतार झाल्यानंतर खत व्यवस्थापन 20-20-0-13, 24-24-0 या दोनपैकी एक टाका आणि पाणी सोडा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोथिंबीरीला टीक पडणे, पिवळी पडणे, काळोखी न येणे, फुटवा न लागणे, खाली बोरशी पडणे, अशा वेळेस एखाद्या वेळेस तुमची कोथिंबीर पावसात गेली असता
रेडोमिड गोल्ड आणि ह्युमिक ॲसिड भर पावसात फवारणी करावी। पाऊस उघडल्यावर करा, पाऊस आल्यावर करा किंवा 1 दिवसाने करा, दिवसाआड करा, 2 दिवसाने करा आणि तुमची जबरदस्त कोथिंबीर पीक डेव्हलप झालेली दिसणार आहे। त्यानंतर कोथिंबीर पिवळी पडत असेल जास्त प्रमाणात तर काय करायचे, M45 साधातले साधे बुरशीनाशक यात मेगाफर टॉनिक घ्या आणि यात कीटकनाशकाची गरज वाटली तुम्हाला तरच रोगर घ्या। त्यानंतर आपल्या कोथिंबीरीला फुटवे निघाले नाही, काळोखी आली नाही तर 126100 किंवा 0720 किंवा 134013 या तिन्हीपैकी एक घ्या। हे पाण्यातून सोडावे किंवा फवारणी करावी। अशा पद्धतीने जर कोथिंबीर व्यवस्थापन केले तर तुमचे पीक 35 ते 40 दिवसांनी काढणीस येणार आहे। तर त्याची काढणी करून बाजारात किंवा मार्केटमध्ये विक्री करावी। तर शेतकरी मित्रांनो, आजचा कोथिंबीर लागवडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जे कोणी शेतकरी बांधव आपल्या कार्तिक ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण असे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढील अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद।